मित्रांनो नमस्कार. आज आपण जे तुम्हाला तीन दैवत सांगितले, कुलदैवत, त्यानंतर पितृदैवत आणि तिसरं आईवडील, तर आपण आत्तापर्यंत पितृदैवत हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आज आपण आईवडील हे पाहणार आहोत, आईवडिलाचं विवरण पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर सगळ्यांना शेअर करा, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतील, सर्वांना त्याची माहिती भेटेल आणि प्रत्येकजण आपापल्या प्रगतीमध्ये त्याचा उपभोग घेईल अशी माझी सर्वांना विनंती असेल. दुसरं, आज आपण आईवडील पाहू. आईवडिलाच्या चरणावर शास्त्रानुसार सर्व तीर्थ सामावलेले आहेत. कारण एक आईवडील जर चांगल्या प्रतीचे, चांगले कुलवंत, गुणवान, ऐश्वर्यसंपन्न आणि विचारवंत जर असतील तर त्यांच्या पोटी चांगले संतान जन्माला येतं. म्हणजे याला एक तुकाराम महाराजांचा सुंदर असा अभंग आहे बघा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळेही गोमटी. म्हणजे शुद्ध सात्विक असं आचरणशील बीज असेल तर त्याच्या पोटी त्याच प्रकारचं फळ जन्माला येतं. आमच्या सद्गुरू वामन भाऊ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, अशा प्रकारचं सद्गुरू वामन भाऊंचं पहा, भगवान बाबांचं चरित्र पहा, या साधू संतांचं चरित्र पहा की यांच्या, कारण ती मायेची जी कूस आहे ती पवित्र होती आणि म्हणून त्या पवित्र कुशीतून पवित्र अशा प्रकारचे रत्न जन्माला आले. आणि अशा रत्न जन्माला येण्यासाठी पवित्र कुळ लागते. माऊली ज्ञानेश्वर बघा, माऊली ज्ञानेश्वराचे आईवडील पवित्र कुलवान आणि पवित्र कूस असल्याचा परिणाम म्हणून स्वतः माऊली ज्ञानेश्वर, ज्यानं जगाला ज्ञान दिलं, ज्ञानाई म्हटलं जातं, अशा पवित्र ज्ञानदेवाचा जन्म झाला. असंच मित्रांनो, प्रत्येकानं जर आपल्या आईवडिलाची सेवा केली, आपल्या आईवडिलाशी एकरूप राहिलं आणि त्यांच्या पोटी त्यांच्या विचारानुसार चांगलं, कारण जो बाळ जन्माला येतो तो एक चिखलाचा गोळा असतो. जसं कुंभार बाबा त्या चाकावर तो चिखलाचा गोळा ठेवून त्याला पाहिजे तशा प्रकारचा मडक्याचा आकार देतो, तशाच प्रकारे आईवडील हे आपल्या मुलांना तशा प्रकारचा आकार देत असतात. त्या चिखलाच्या गोळ्याला तशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करत असतात आणि अशा कुशीच्या पोटी चांगले संतान जन्माला येतात, हे मला सांगायचं आहे. म्हणजे जगाचं कल्याण जे शोधलं जातं, स्वतःचं कल्याण आणि जगाचं कल्याण जे करतात त्यांच्या आईवडिलांना धन्यता दिली जाते. म्हणून यामध्ये आपण प्रथम एक उदाहरण घेऊ, ते म्हणजे भक्त पुंडलिकाचं. भक्त पुंडलिकानं आईवडिलाची एवढी सेवा केली. मी जसं तुम्हाला सांगितलं, शास्त्रानुसार बघा, तुम्हाला तीन दैवत सांगितले. या तीन दैवताची जर तुम्ही सेवा केली तर परिणामी स्वतः भगवंत तुम्हाला भेटायला येतात. याचं पहिलं उदाहरण मी तुम्हाला भक्त पुंडलिकाचं सांगतो. भक्त पुंडलिकानं आईवडिलाची एवढी सेवा केली, परिणामी स्वतः भगवंत त्यांना भेटायला आले. भगवंत पांडुरंगाच्या अवतारामध्ये भेटायला आले आणि पांडुरंगाच्या रूपामध्ये भेटायला आल्यानंतर भगवंतानं सांगितलं, हे भक्त पुंडलिका, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला जे मागायचं ते माग, कारण तू एक अगदी ग्रेट आहेस, चांगल्या प्रकारे तुझ्या आईवडिलाची सेवा करतोस. या सेवेचं रूप मला चांगलंच भावलेलं आहे, म्हणून मी तुला प्रत्यक्ष भेटायला आलो. त्यावेळेस भक्त पुंडलिकाने सांगितलं, भगवंता, तुम्ही मला भेटायला आलात, मला काही नको, माझ्याकडं सर्व काही आहे, मला माझ्या आईवडिलाच्या सेवेमध्ये खंडणी नको आहे. तुम्ही जरी आले असाल तरी आले असे तुम्ही निघून जावं, कारण तुम्हाला जर मी वेळ देत बसलो तर माझ्या आईवडिलाच्या सेवेमध्ये खंडणी पडेल. परिणामी देवानं ते ऐकलं नाही आणि जवळ असणारी वीट भिरकावली आणि पांडुरंग त्या विटेवर उभा राहिले. कारण पांडुरंगाचा आदर सत्कार करण्यात सुद्धा तिळभरही मन लागत नव्हतं, असं त्या भक्त पुंडलिकाचं. म्हणून जवळ असणारी वीट भिरकावली आणि त्याच्यावर ते उभा राहिले
आणि आपण सहज पांडुरंगाच्या आरतीमध्ये पहिल्याच चरणामध्ये म्हणतो, योगे 28 विटेवर उभा वामंगाई रुखमाई दिश्य दिव्य शोभा. तशा प्रकारे आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या आईवडिलाच्या सेवेत खंडणी पडू दिली नाही. तसंच आपण सर्वांनी आपल्या आईवडिलांची सेवा करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. याला अजून एक दुसरं उदाहरण सांगतो. तुम्ही जर तुमच्या या 3 दैवताला जर सांभाळलं तर याचा परिणाम काय होतो, म्हणून दुसरं उदाहरण तुम्ही एकनाथ महाराजांचं घ्या. एकनाथ महाराजांची किती श्रीमंती होती. एकनाथ महाराज सर्व संतांमध्ये श्रीमंत संत म्हणून गणले जात होते, कारण त्यांची श्रीमंती आपल्या शब्दात सांगण्यासाठी आपल्याकडे शब्द अपुरे आहेत, कारण आपले ते शब्द पुरत नाहीत, आपण नाही सांगू शकत. कसं तर त्यांच्याकडं हजारो लोक जरी एका वेळेला जेवायला बसली तरी त्या हजारो लोकाला सोन्या चांदीच्या ताटात जेवायला मिळेल एवढे भांडे त्यांच्याकडे सोन्या चांदीचे होते. एवढे श्रीमंत होते, पण त्यांना त्याचा गर्व नव्हता. परिणामी त्यांनी त्यांच्या पितृपक्षामध्ये त्यांचे पितर त्यांच्याकडे जेवायला येत होते. हे सर्व साम्राज्य पाहिल्यानंतर भगवंताला करुणा व्याकुळ झाली आणि स्वतः भगवंत खंड्याच्या रूपामध्ये 12 वर्षे एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरलं. म्हणजे मला सांगायचं असं की शास्त्रानुसार जे तुम्हाला 3 दैवत सांगितले, या 3 दैवताची जर तुम्ही मनापासून सेवा केली, यथाविधी जर तुम्ही सेवा केली, चांगलं मनपूर्वक केली, तर तुमची प्रगती निश्चित आहे आणि भगवंत तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की शास्त्रानुसार ज्याचे कुलवान कुलशील आईवडील आहेत, यांच्या पोटी हिरे जन्माला येतात आणि ते रत्न जगाचं कल्याण शोधतात, म्हणून त्यांच्या मातापित्यांना धन्यता दिली जाते. ते असं की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तर भगवंत सांगतात की बाबा असे जे आहेत, जे कुलवान माता पिता आहेत, त्यांच्या पोटी हिरे जन्माला येतात, ते जगाचं कल्याण करतात, स्वतःचं कल्याण करतात. अशांच्या आईवडिलांना आम्ही धन्यता देतो. हे संतांचा नियम आहे, वारकरी संप्रदायांचा नियम आहे, हा शास्त्रांचा नियम आहे. याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही माऊली ज्ञानेश्वराच्या समाधीचा सोहळा जर पाहिला तर अक्षरशः म्हणजे अगदी आपल्या अंगावर हर्ष उत्पन्न होतो, अंगावर काटे तयार होतात. आणि तो जो समाधी सोहळा होता, माऊली ज्ञानेश्वरानं 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि समाधीचा कार्यकाल जो होता त्या कार्यकालामध्ये सर्व पांडुरंग परमात्मा, नामदेव महाराज आणि सर्व साधू संत, ऋषीगण, सर्व सात्विक सज्जन वारकरी हे सर्व आळंदी या ठिकाणी जमा झाले. एका बाजूनं भगवंतानं माऊली ज्ञानेश्वराचं खवाट्याला धरलं आणि एका बाजूनं निवृत्तीनाथानं धरलं. आणि समाधीकडे गेल्यानंतर समाधीमध्ये ज्यावेळेस विलीन झाले त्यावेळेस सर्व साधू संत, सर्व अपत्य, सर्व जे ऋषीगण होते, सर्व दया मोकलून रडू लागले. आणि हे सगळे रडत असताना स्वतः भगवंतही रडू लागले. भगवंत रडत असताना भगवंतानं सांगितलं की बाबा माझ्या रडण्यापाठीमागं त्यावेळेस माता रुक्मिणी मातानं भगवंताला विचारलं, देवा एक निवृत्तीनाथ रडतात, ते त्यांच्या बंधुप्रेमाच्या नात्यानं, त्यांच्या गुरुशिष्याच्या नात्यानं. सोपान काका रडतात त्यांच्या बंधुप्रेमाच्या नात्यानं. मुक्ताई रडते बंधुप्रेमाच्या नात्यानं. हे साधू संत रडतात हे मित्रप्रेमाच्या नात्यानं. हा समाज रडतो. एक बालक, कर्तृत्ववान बालक, एक हिरा गेला म्हणून रडतात. पण देवा तुमचा असा कोण लागून गेला, कारण तुमच्याकडं सर्व लोक समान आहेत, मग तो असा तुमचा कोण लागून गेला की तुम्ही सुद्धा रडता. त्यावेळेस देवानं रडतच उत्तर दिलं, देवो म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हे ज्ञान संजीवनी जान त्रिलोक्याचे, धन्य धन्य धरातळी जो याची दृष्टी न्याहाळी, वाहतई टाळी वैकुंठ भुवनासी, जो याची करील यात्रा तो तारीसी सकळ गोत्रा, सकळ ही कुळ पवित्रा याचे दर्शने होती. आणि हे ज्यावेळेस भगवंतानं सांगितलं
त्यावेळेस माता रुक्मिणी माता सुद्धा रडू लागल्या आणि त्यांनी रडतच उत्तर दिलं की देवा, खरोखर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. रुक्मिणी म्हणे, देवो, धन्य याची माता, धन्य याचा पिता. रुक्मिणी रडतच म्हणाल्या, धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. म्हणजे ज्या कुशीमध्ये माऊली ज्ञानेश्वर जन्माला आले ती कुश खरोखर श्रेष्ठ आहे. त्याला शब्द नाहीत सांगण्यासाठी. आणि अशा मातेच्या पोटी, म्हणून प्रत्येक मातेच्या पोटी एक एक हिरा जन्माला येत असतो. म्हणून सर्व मातापितांच्या चरणावर सर्व तीर्थ सामावलेले आहेत. तुम्हाला कुठंही कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. मित्रांनो, माझं सर्वांना एक विनंती असेल की आपण या साधू संतांच्या भूमीमध्ये राहतो आणि या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये सर्व संतांचं अमूल्य असं कार्य आहे आणि त्यांचं कार्य आपण ऐकत आलो. आणि आपल्यासारख्या या महाराष्ट्रामध्ये जर वृद्धाश्रमाची स्थापना होत असेल तर याच्यापेक्षा मोठी दुःखाची बाब किंवा शोकांतिका जगात कुठं नाही असं मला वाटतं. म्हणून पण आता बऱ्याच वेळेला काय होतं, हे ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस यालाही उत्तरं देणारे काही असतात. आता कसं होतं, माझं असं म्हणणं आहे की तुमच्या प्रत्येक आईवडिलाने एक गोष्ट करावं. तुम्ही जे वयाच्या 60पर्यंत जे कर्म केलेले आहे, कष्ट केलेले आहेत, त्याच्यातून सुटका करून तुम्ही आता बाकीच्या प्रपंचामध्ये व्यापात न गुंतता तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन सुंदर जगावं. आणि तुम्हाला जे सांभाळणारे चांगले कर्तृत्ववान जे मुलं आहेत त्या मुलांच्या पद्धतीनं तुम्ही राहावं आणि त्यांच्याकडंच राहावं. आणि आज काय झालं की तुम्ही आईवडिलांमध्ये काय बऱ्याच वेळेला मी ऐकतो किंवा बऱ्याच जणांशी माझं कनेक्टेड असतं की आम्हाला असं वाटतं की आमच्या आईवडिलांनी आता कष्ट करू नयेत, त्यांनी एका जागेवर शांत बसावं, भगवंताच्या नामस्मरणात वेळ घालावं, त्यांच्या अडीअडचणीला त्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत आम्ही ते द्यायला तयार आहोत, ते करण्याला त्यांना सांभाळण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. परंतु ते ऐकत नाहीत आणि ते आमच्या दुसऱ्या भावाकडं, म्हणजे जो काहीच त्याचं कर्म शून्य आहे, तो काहीच करत नाही, त्याचा प्रपंच करण्यात ते गुंतलेले राहतात. तर माझं सगळ्या मातापित्यांना माझी विनंती असेल, बाबांनो, तुम्ही आत्तापर्यंत जे तुमच्या वयाच्या 60पर्यंत जे तुमचे हातपाय चालतात तोपर्यंत जे कर्म केले ते तुम्ही आता थांबावं. आणि तुम्ही ज्याच्यासाठी कर्म करता आत्ता किंवा ज्याची प्रगती नाही आहे, त्याची प्रगती शून्य आहे, त्याचा प्रपंच सावरण्यासाठी तुम्ही जे कष्ट करता आणि त्याच्यामध्ये तुमचे हालापाष्टा करून घेता, त्याच्यापेक्षा तुम्हाला जो मुलगा सांभाळणारा आहे त्याचा प्रपंच करू नका, पण तो ज्या पद्धतीने म्हणतो तशा प्रकारे तुम्ही जगा आणि तुमचं जीवन सुंदर करा, अशी माझी सर्वांना विनंती असेल. आणि यानंतर मी सर्वांना एकच विनंती करेल, बाबांनो, आपण या महाराष्ट्रात साधू संतांच्या भूमीत वावरतो, आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकावं, एवढी तरी वाईट परिस्थिती तुमच्यावर येऊ नये आणि तुम्ही करू नये ती, अशी मी सर्वांना विनंती करेल. दुसरं असं की त्यांना जे लागतं याच्यामध्ये बघा, असं असतं की जी मुलगी तुमच्याकडं सून म्हणून आली त्या सुनेनं असा विचार करावा की मी जर माझ्या सासू सासऱ्यांना चांगलं सांभाळलं तर माझ्या आईवडिलांना माझे भाऊ भाऊजई चांगलं सांभाळतील. हा ज्या दिवशी तुम्ही विचार करणार त्यावेळेस या महाराष्ट्रात एकाही आजोबाजीला कुठल्या वृद्धाश्रमात जाण्याची गरज पडणार नाही. म्हणून प्रत्येक माता माऊलींना माझी एक विनंती असेल, सुनेंना विनंती असेल, मुलींना विनंती असेल की तुम्ही तुमच्या पहिलं सासू सासऱ्यांना सांभाळा, म्हणजे तुमच्या आईवडिलाला ॲटोमॅटिक तुमचे भाऊ भाऊजई सांभाळतील. तसंच मित्रांनो, आज तुम्ही मोठे झालेले आहात, तुम्ही आज कर्म करताय, तुमच्याकडे 2 रुपये येतात म्हणून तुम्हाला असं वाटतं की मला, पण तुम्हीसुद्धा एक दिवस आज ते ज्या स्थितीत आहेत, ज्या वयामध्ये आहेत, त्या वयात तुम्हीसुद्धा एक दिवस जाणार आहात. आणि म्हणून प्रत्येकाला त्या वाटेवरून जायचं आहे. म्हणून आज जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना चांगलं सांभाळलं, चांगलं त्यांच्याकडे लक्ष दिलं तर निश्चितच तुमचे मुलं तुमच्यासाठी चांगलं सांभाळतील, तुमच्या म्हातारपणामध्ये तुम्हाला ते आधार असतील. म्हणून याची प्रत्येकानं एक आत्मपरीक्षण करावं
अशी मी विनंती करेल. आता बऱ्याचपैकी बरेच महाराज लोक कीर्तनात येऊन सांगतात पण आईवडिलांना सांभाळत नाहीत. म्हणजे लोकाला सांगणारे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत असे दाखवणारेही काही महाभाग आहेत. पण माझी सर्वांना विनंती आहे, बाबांनो, सगळे तुम्ही या सगळ्या गोष्टीतून बाजूला जा आणि आपला महाराष्ट्र हा सुजलम सुफलम संतांची भूमी आहे, मोठ्या रत्नांची भूमी आहे. सद्गुरू वामनभाऊ सारखे, सद्गुरू भगवान बाबासारखे, त्यानंतर नामदेव महाराज, तुकाराम महाराज असे मोठमोठे साधू संत होऊन गेले. त्यांच्या पवित्र पावन भूमी असून त्यांच्या चरणानं ही पावन झालेली भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये तुम्ही राहताय. मग तुम्ही जर तुमच्या मुलांवर चांगले संस्कार केले, त्यातून ते रत्न घडतील आणि तुमचे आचारशीलता म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी. म्हणून मी नेहमी एक सांगत असतो बघा, तुम्ही पैसा कमवण्यापेक्षा तुमचे मुलं घडवा. पैसा कमवण्यापेक्षा तुम्ही मुलं घडवा. मुलं जर घडली तर तुम्हाला मानपान येईल. तुमची मुलं घडली तर तुम्हाला मानपान मिळेल, पैसाही मिळेल. सर्व गोष्टी तुम्हाला सुजलम सुफलम असतील आणि तुमच्या जीवनाची प्रगती कधीही रखडली जाणार नाही. आणि तुम्ही मी सांगितलं याप्रमाणे जर तुमचे 3 दैवत जर सांभाळले तर या जीवनामध्ये तुमच्या प्रगतीला कोणीही आडकाठी घालू शकत नाही. हा शास्त्रशुद्ध पुरावा आहे. आणि मित्रांनो, आज आपण जे पाहिलं आईवडील, उद्या आपण त्याच्या पुढं जाऊ आणि उद्या आपण 5 कृपा काय आहेत, तुम्हाला जगताना ज्या 5 कृपा लागतात त्या कृपा पाहू. आणि आज मी माझ्या वाणीला इथं पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. नमस्कार.